मित्रांनो, मी कुमार आहे. मी एक दारुड आहे. परमेश्वराची अद्भुत कृपा आहे मित्रांनो. अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा अलौकिक कार्यक्रम आहे. तुम्हा सर्व भावा बहिणींची, मित्रमैत्रिणींची जगभरातून मला साथ आहे. माझ्यासाठी प्रार्थना आहे. माझ्या पत्नीचं सहकार्य आहे. त्यामुळं दारूच्या पहिल्या घोटापासून मी लांब राखला गेलो. मित्रांनो, मला दारूच्या पहिल्या घोटापासून लांब राखलं जावं लागतं. कारण मी माझ्या स्वतःच्या बळावर, कुठल्याही माणसाच्या बळावर, कुठल्याही मानवी शक्तीच्या किंवा मानवनिर्मित शक्तीच्या सामर्थ्यानं आणि कुठल्याही जगिक तत्वज्ञान किंवा विचारसरणीच्या आधारानं दारूच्या पहिल्या घोटापासून लांब राखला जाऊ शकत नाही. कारण माझा आजार भयानक आहे मित्रांनो. जन्मजात आजारानं मी ग्रस्त आहे. त्या आजाराचं नाव आहे मद्यपाश. धूर्त, कावेबाज, घोटाळ्यात टाकणारा, प्रबळ, कारस्थानी, कोणत्याही क्षणी धोबी पछाड देणारा, सातत्यानं वाढत जाणारा आणि माझ्या मरणाबरोबरच संपणारा असा मद्यपाश हा आजार घेऊनच मी जन्माला आलेला मित्रांनो. आणि या आजाराच्या 4 भिंती आहेत: अहंकार, स्वार्थ, आत्मकेंद्रितपणा, प्रामाणिकपणा. त्यातून निर्माण झालेले अनेक चरित्रदोष आहेत. त्यामध्ये भित्रेपणा, भीती, पळपुटेपणा, आत्मकरुणा, बिचारामी अशी स्वभाववृत्ती, प्रोक्रॅस्टिनेशन म्हणजे चाल ढकल करत राहणे, जे आत्ता करायचंय ते नंतरवरती टाकणे आणि परत काही करण्याची वेळ आली की परत ते पुढं ढकलायचं, प्रोक्रॅस्टिनेशन. माझ्यात मित्रांनो बढाईखोरपणा आहे, चढाईखोरपणा आहे. दुसऱ्याची किंमत मला नसते. मी म्हणजेच सर्वश्रेष्ठ. आणि माझ्यात चहाडखोरपणा पण आहे. मी माघारी बोलतो. त्याचबरोबर मित्रांनो, माझ्या आजाराचं वर्णन अजून 3 नावांनी केलेलं आहे. एक, हा उतावीळपणाचा आजार आहे. हा हेकेखोरपणाचा आजार आहे. हा पछाडलेपणाचा आजार आहे. आणि त्यामुळं माझ्यात जो काही भयानक बदल झालेला आहे तो म्हणजे मी चिडचिडा आहे, चिडखोर. मी सातत्यानं वैतागलेला राहतो आणि मी प्रत्येक गोष्टीत असंतुष्ट आहे. मी माझ्यावर प्रेम करू शकत नाही. मी इतरांचा आदर करू शकत नाही. कारण मला माझं या त्रिकोणामध्ये मी अडकलेलो आहे. मला मिळवायचं काय असतं तर पैसा, प्रणय आणि प्रतिष्ठा, मनी, सेक्स अँड पॉवर. आणि मित्रांनो, एवढं सगळं असूनही मला मिळत मात्र काय नाही, माझी बरबादीच होत असते. हा माझा अनुभव आहे. आणि त्यामुळे मित्रांनो, 2 जुलै 2021ला पहिली मीटिंग केली. पहिली मीटिंग म्हणजे फायनली थांबल्यानंतर 24 तास फक्त आजचा दिवस, 1 डे ॲट ए टाईम या नियमानं थांबल्यापासूनची पहिली मीटिंग केली. थांबायला सुरुवात केली ज्या दिवशी 2 जुलै 2021. त्याच्या आधीच 8 वर्ष जवळजवळ मला संदेश मिळाला होता. मी काही मीटिंग केल्या होत्या, मी कार्यक्रम घेतला होता, 2 वेळा कार्यक्रम घेतला होता, सेवा करत होतो, भरपूर काय काय. माझ्यासारखा दारुडा बढाईखोर असतो ना, चमकोगिरी करणारा. चमकोगिरी म्हणजे मी कसा शहाणा आहे, मला कसं सगळ्यातलं सगळं कळतं, मी कसा नम्र आहे, मी किती चांगला आहे, हे फक्त दाखवायचं, बाहेरच्या बाहेर दाखवायचं. अशा पद्धतीनं सेवा पण करत होतो मित्रांनो. पण सातत्यानं दारूत बुडत होतो. कधी 15 दिवस थांबलो, कधी 6 महिने थांबलो, कधी 3 महिने थांबलो. पण त्याचा उपयोग नाही झाला. त्याचं कारण आजार नेमका काय आहे, त्या आजाराचं स्वरूपच मला कळलेलं नव्हतं. आणि सुदैवानं म्हणा, दुर्दैवानं म्हणा, मला ते सांगितलं गेलेलं नव्हतं. मद्यपाश म्हणजे नेमकं काय आणि त्याकरता मी काय करायचं. 12 पायऱ्या ऐकत होतो फक्त. पण त्याचबरोबर हे पण ऐकत होतो की 12 पायऱ्यांचा कार्यक्रम फार अवघड आहे बाबा. 12 पायऱ्यांचा कार्यक्रम नाही जमणार बाबा.
12 पायऱ्यांचा कार्यक्रम, एक 3-4 वर्षे ए मध्ये येत राहा आणि मग घे. असे सगळे मला आलेल्या प्रतिक्रिया आहेत. त्यामुळे मी त्या कार्यक्रमाकडे कधी सिरियसली पाहिलंच नाही. पण एक वेळ आली की ज्या वेळेला मला कार्यक्रम घ्यावाच लागला. त्याचं कारण 2 जुलैपासून 2 जुलै 2021 पासून मी दारूच्या पहिल्या घोटापासून जरी लांब राहायला सुरुवात केली तरीही माझ्यातला दारुडा हा काही ऐकायला तयार नव्हता. मी फक्त पहिल्या घोटापासून लांब होतो. ड्राय ड्रंकन, कोरडा मद्यपी, माझ्यासाठी अत्यंत किळसवाणा घाणेरडा असा शब्द आहे मित्रांनो. ड्राय ड्रंकन माझ्या स्वतःच्या बाबतीमध्ये मी तसा होतो. पण परमेश्वराची कृपा झाली माझ्यावरती. 21 मार्च 2022 या दिवशी मी कार्यक्रम स्वीकारायचाच आणि त्या पद्धतीनं वागायचंच, आचरण करायचंच असा निर्णय घेतला. आणि त्या दिवसापासून मित्रांनो आयुष्य बदलायला सुरुवात झालेली आहे. आयुष्य बदलायला सुरुवात झालेली आहे. आता कुणाला नावं ठेवायची इच्छा होत नाही. आता इतरांच्या पेक्षा कोणीतरी मोठं व्हायची इच्छा होत नाही. आता चिडचिड केल्यानंतर ती चिडचिड, तो राग, ती खुन्नस धरून ठेवायची इच्छा होत नाही. आता आयुष्याला जोडला गेलेला आजचा दिवस हा परमेश्वराच्या हाती देऊन त्याच्या इच्छेप्रमाणे जगण्याची प्रार्थना आपोआप केली जाते मित्रांनो. कारण दारूच्या पहिल्या घोटापासून लांब राहिल्यानंतर माझ्या स्वतःच्या आजारापासून रोज जेवढं माझ्या अवकाटीप्रमाणे, लायकीप्रमाणे मला शक्य आहे तेवढं चांगल्या पद्धतीनं माझ्या आजाराला टाळणं, यातला जो आनंद आहे तो द ग्रेट हॅपीनेस आहे. आणि तो कसा मिळवायचा यासाठी मला स्पष्ट, साधं, सोपं, सरळ मार्गदर्शन 12 पायऱ्या आणि 12 रूढी या पुस्तकात केलेलं आहे. आणि आपण जे वाचन करतोय ते बिग बुक, रोजचं प्रतिबिंब आणि त्याचबरोबर 12 पायऱ्या 12 रूढी या पुस्तकाच्या वाचनातून आपण समजून घेतोय. अर्थात हे समजून घेत असताना मी स्पष्ट सांगतो माझ्याबद्दल की मी एक दारुड आहे. मला जेवढं आकलन झालेलं आहे, जेवढी माझ्या मेंदूची कपॅसिटी आहे, बुद्धीची, जेवढं मला आकलन झालंय तेवढं मी बोलतो. आणि जे काही आहे ते माझ्या अनुभवातून बोलतो मित्रांनो. त्यामुळं कृपा करून हे माझे अनुभव आहेत बरं का, माझं आकलन आहे, कमी जास्त असू शकतं. तर मित्रांनो, आपण पाहिलं होतं की पहिल्या पायरीत पाहिलं आपल्याला काय काय पाहायचं आहे. तुझ्या स्वतःकडं पहा. दुसऱ्या पायरीत आपण बघितलं की मी हतबल आहे, मी माझ्यात बदल करू शकत नाही, मी स्वतःला नमवू शकत नाही, मी माझ्या पराभवाची कबुली, पराभवाचा अपमान मला बोचत राहतो, मी माझ्या व्यक्तिगत हतबलतेची कबुली अहंकाराने देत असतो. मी कुमारेस, मी एक दारुडा आहे. म्हणजे मला असं वाटत असतं की मी दारुडा आहे म्हणजे मी लय भारी, जगातला एक मोठा माणूस, आणि समूहामध्ये मी येऊन बोलतो मी दारुडा आहे म्हणजे मी एक नंबर आहे, मी सुधारलो. पण ते नाही, व्यक्तिगत हतबलतेची कबुली द्यायला सांगितलेलं आहे. मी एक दारुडा आहे म्हणजे काय, मी व्यक्तिगत स्वरूपात हतबल आहे. आणि मग हे जमतंय का बाबा तुला कुमार? हे कुमारनी पाहायचं आहे. यासाठी पहिली पायरी. दुसऱ्या पायरीत जमत नाही. मग जमत नाही तर मग तुझ्यापेक्षा एक जास्त ताकदवान असं कोणीतरी पाहिजे. तुझ्याहून महान अशी शक्ती पाहिजे की जी तुला मदत करू शकेल. कशासाठी? तर पहिल्या पायरीत ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या मानसिक रुग्णपणाच्या, मानसिक आजाराच्या सगळ्या खुणा आहेत पहिल्या पायरीत सांगितलेल्या. स्वतःला नमवता येत नाही, स्वतःचा ताठा स्वतः उतरवता येत नाही, स्वतःच परमेश्वर असल्यासारखं वागत फिरतो, स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवता येत नाहीत. हे सगळे प्रकार जे आहेत ती मानसिक आजाराची लक्षणं आहेत. आणि म्हणून दुसऱ्या पायरीमध्ये मला जाणीव या दुसरी पायरी करून देते की कुमार, तुला मानसिक निरोगीपणाची गरज आहे. ज्याला विवेक म्हणतात किंवा ज्याला शहाणपणा म्हणतात त्याची गरज आहे. मग ती गरज कोण पूर्ण करणार? तर ती तुझ्याहून जास्त ताकद असलेली शक्ती, तुझ्याहून सामर्थ्यवान असणारी शक्ती. कारण मी माझ्या स्वतःशिवाय इतर कुणालाही ताकदवान, शक्तिवान, सामर्थ्यवान मानतच नसतो.
कितीही धोबीपछाड मिळाला, आयुष्य कितीही बर्बाद झालेलं असलं, कितीही नातेसंबंध तुटले, कितीही कामधामं संपलेली असतील, व्यवहारात कितीही बुडलेलो असलो, कितीही कोर्ट कज्जे कायदा चालू असला, तरीही मी हे मानत नसतो. मीच जो कोणी आहे ते, मलाच जे काही आहे ते आणि माझंच जे काही आहे ते, असा इम्पल्सिव्ह कंपल्सिव्ह ऑब्सेसिव्ह मी आहे आणि म्हणून मी ते मानायला तयार नसतो. पण दुसऱ्या पायरीत मला समजून सांगितले की बाबा रे, मनाची तयारी ठेव आणि मन मोकळं ठेव. तिसरी गोष्ट सांगितलेली आहे, दुसरी गोष्ट सांगितलेली आहे की तू तुझ्या स्वतःला जसा आहेस तसा स्वीकार, तुझ्या सभोवतीच्या व्यक्तिस्थिती परिस्थितींना आहे तसा स्वीकार आणि तुझ्याहून महान शक्ती तुझं जीवन सुरळीत करू शकेल या वस्तुस्थितीला आहे तसं स्वीकार. या सगळ्या गोष्टीचा अर्थ एका शब्दात म्हणजे विनयशीलता अंतःकरणात घे. मग तुला काय मिळेल तर एक गिफ्ट मिळेल, भेटवस्तू मिळेल. काय गिफ्ट मिळेल तर फेथ, श्रद्धा. श्रद्धेची तुला देणगी मिळेल, दान मिळेल, गिफ्ट मिळेल. आणि मग मित्रांनो, दुसऱ्या पायरीचं वैशिष्ट्य असं आहे की दुसरी पायरी ही अशी पायरी आहे की इथंपर्यंत सगळेजण एकत्र असतात. दुसऱ्या पायरीत काय लिहिलंय पहा, दुसरी पायरी ही आपल्या सर्वांसाठी पुन्हा एकत्र येण्याची जागा आहे. आपल्या सगळ्यांच्यासाठी म्हणजे कुणासाठी? अज्ञेयवादी. देव आहे किंवा देव नाही ह्याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही. नास्तिक, देव नाहीच. आणि पूर्वाश्रमीचे आस्तिक. पूर्वाश्रमीचे आस्तिक म्हणजे पूर्वी देवावर श्रद्धा होती पण ती संपलेली आहे, असे आस्तिक. असे सर्वजण आम्ही एकत्र एका पायरीवरती येऊन उभे राहू शकतो. म्हणजे आम्ही एकत्र येऊन कार्यक्रमाच्या पुढची पावलं चालू शकतो. कारण युनिटी हे जे तत्व आहे अल्कोहोलिक्स अनॉनिमसचं, ते मला हे शिकवतं की कुमार, 12 पायऱ्यांचं आचरण जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं करता यावं यासाठी एकमेकांना सहकार्य करणाऱ्या बांधवांचा समूह, त्यात युनिटी आहे. 12 पायऱ्यांचं आचरण जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं 24 तास फक्त आजचा दिवस करता यावं आणि आध्यात्मिक प्रगती साध्य करता यावी यासाठी बांधवांनी एकमेकांना सहकार्य करणं, सहाय्य करणं म्हणजे युनिटी आहे. पहिला वारसा अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा. तिथं गणित चुकलेलं आहे माझ्या बाबतीमध्ये. मी ते मानत नाही, हा माझा प्रॉब्लेम आहे, आजार आहे. का मानत नाही? कारण मी माझ्याहून महान कुणी असू शकते शक्ती, यावरती माझा विश्वास नाही. पण इथं सांगितलंय आता तिसऱ्या पायरीमध्ये, प्रत्येक पायरीत पुढच्या पायरीची किल्ली आहे, चावी आहे. पण मागच्या वेळेला पण पाहिलं होतं की पहिल्या पायरीतून दुसऱ्या पायरीत गेल्यानंतर, पहिल्या पायरीत जर काम माझं व्यवस्थित झालं नसेल माझ्यावरती, तर दुसऱ्या पायरीचा दरवाजा मला उघडता येत नाही. दुसऱ्या पायरीत काम माझं व्यवस्थित स्वतःवरती झालं नसेल तर तिसऱ्या पायरीचा दरवाजा उघडता येत नाही. तिसऱ्या पायरीत सांगितलंय की पहिल्याच पॅरेग्राफमधलं एक वाक्य वाचतो आणि पुढचं पॅरेग्राफ आपण वाचायला घेऊ. आम्हाला सगळ्यात गरज असेल तर ती एका चावीची आणि दरवाजा उघडण्याच्या निर्णयाची. दुसऱ्या पायरीत मी अंतःकरणात विनयशीलता स्वीकारल्यानंतर मला खरोखरच ती श्रद्धा, ही गिफ्ट कृपादानाच्या स्वरूपात मिळते. आणि मग तिसऱ्या दरवाजासमोर मी उभा राहतो, तिसरं पाऊल उचलायला मी तयार राहतो. पण तिथं जो दरवाजा आहे म्हणजे तिसऱ्या पायरीत जे प्रवेश करायचा आहे त्याकरता लागेल काय? दुसऱ्या पायरीत मला मिळालेली गोष्ट, ती चावी मला दुसऱ्या पायरीत मिळालेली आहे. कुठली चावी आहे? मनाची तयारी आणि मोकळं मन. पण ती चावी जरी मला दुसऱ्या पायरीत मिळालेली असली तरी मी दारूड आहे, मी अतिशहाणा आहे, मी जगातल्या सगळ्यांच्या पेक्षा शहाणा आहे. तिसऱ्या पायरीचं वाचन मी ज्यावेळेला करतो, टायटल, आमची इच्छा व आमचे जीवन आम्हाला उमगलेल्या स्वरूपातील परमेश्वराच्या हाती सोपवण्याचा निर्णय आम्ही घेतला. येस, तो निर्णय आम्ही घेणं म्हणजे तिसऱ्या पायरीचा दरवाजा उघडण्याचा निर्णय करणं. चावी आमच्याजवळ आहे पण आम्ही दरवाजा उघडत नाही. आम्ही फक्त काय करतो, इतर लोकांनी जे तिसऱ्या पायरीचा अनुभव कथन केलेला आहे ते ऐकतो. माझ्यासारखा बरं का, मी कुमार हेच असं आहे, इतरांच्या अनुभव कथनातून मी ऐकतो
की तिसऱ्या पायरीचं काम त्यांनी केलं आणि त्यांना कसा फायदा झाला. आणि मग मित्रांनो मी काय करतो, ते ऐकून ऐकून तिसऱ्या पायरीच्या कल्पनेत मी रममाण होतो आणि त्याप्रमाणे काहीतरी करायला, नाटक करायला सुरुवात करतो. ते नाटक असतं सगळं. आणि अल्कोहोलिक्स अनोनिमस सांगतं ना मला, की मी असा दारुड आहे की जो नाटकाचा लेखक मीच, दिग्दर्शक मीच, अभिनेता मीच, सगळं डान्स करणारा मीच, प्रकाश योजना माझी, ध्वनी योजना माझीच, आणि सगळ्यांनी मात्र टाळ्या वाजवायला पाहिजेत, असा मी दारुड आहे. त्यामुळे तिसऱ्या पायरीचा कार्यक्रम, तो तिसरा पायरीचा दरवाजा उघडण्याची मनाची तयारीची किल्ली मला दुसऱ्या पायरीत जर घेतली असेल तर कळते, परंतु माझा निर्णय होत नाही आणि म्हणून माझं धाडस होत नाही. मी स्पॉन्सरची वाट बघत बसतो, स्पॉन्सरच मिळालं नाही म्हणून तिसरी पायरी घेतली नाही. अल्कोहोलिक्स अनोनिमस म्हणतं, तू सबबी सांगणारा असा दारुड आहे, असं अल्कोहोलिक्स अनोनिमस मला म्हणतं. कुमारेसला सांगता अल्कोहोलिक्स अनोनिमस, तू सबबी सांगणारा दारुड आहे. मार्गदर्शकच मिळालं नाही म्हणून मी घेतलं नाही. अरे पुस्तक दिलंय कशा करता, पुस्तक दिलंय कशा करता कुमार, तुला लिहून ठेवलेलं आहे. नाही समजलं तर तुला मार्गदर्शकाला विचारू शकतोस तू, आणि मार्गदर्शकाच्या साहाय्यानं पायऱ्या घेणं चांगलं आहे. पण मार्गदर्शक मिळाला नाही म्हणून मी पायऱ्या घेतल्या नाही. ही सबब जी कुमारेस देत होता, ती सबब म्हणजे कुणाची होती? कुमारेस मधल्या कोरड्या दारुड्याची होती. कोरडा दारुडा, अत्यंत गलिच्छ, किळसवाणा, उंगळवाणाची, माझ्यासाठी बरं का, मी माझ्याबद्दल बोलतोय. आणि मग माझा निर्णय झालाय का, हा प्रश्न मला विचारावा लागला. आता कसं आहे की अल्कोहोलिक्स अनोनिमसचे बांधव अनुभवातून सगळं लिहितात, अनुभवातून बोलतात. अनुभव कसे? प्रामाणिक, स्वतःच्या राजकुशीनं सांगितलेले आणि मनमोकळेपणानं, अशा प्रकारच्या अनुभवांचा उपयोग होतो. आता कसं आहे की मनाच्या तयारीची चावी आम्ही एकदा का कुलपात घातली की, आणि हळुवारपणे दरवाजा थोडासा उघडू दिला, म्हणजे काय, तिसऱ्या पायरीच्या कार्यक्रमाची ओळख मला पटायला लागते. आता ते मनाच्या तयारीची चावी टाकून आम्ही तिसऱ्या पायरीचा दरवाजा उघडणं म्हणजे काय आहे? तर माझा निर्णय, काय निर्णय? की मी माझ्या इच्छा आणि माझं जीवन माझ्याहून महान असलेल्या, मला उमगलेल्या, गॉड ऑफ माय अंडरस्टँडिंग, मला समजलेल्या परमेश्वराच्या हाती सोपवण्याचा मी निर्णय घेणं गरजेचं आहे. त्यामुळं दरवाजा उघडला की मी घेतलेल्या निर्णयाचा अनुभव मला यायला लागतो. म्हणजे काय होतं, माझी नजर ही शोधायला लागते की अल्कोहोलिक्स अनोनिमसमध्ये जे बांधव तिसऱ्या पायरीचा अनुभव कथन करतायत, त्यांच्यातून परमेश्वर मला समजतोय का? खरोखरच त्यांच्यात उच्च शक्ती काम करते का? मग ज्या बांधवांनी खरोखरच आपल्या इच्छा आणि जीवन उच्च शक्तीच्या हाती सोपवलंय, त्यांच्यामध्ये नम्रता, विनम्रता, लीनता ही 100% आलेलीच असते. ते कधीही कोणाला तोडून बोलणार नाही, कधीही कोणाला विरोध करणार नाही. समजावून सांगतील, समजावून सांगतील. कसं समजावून सांगतील? स्वतःच्या अकलीनं, बुद्धीनं नव्हे. दारुडा अतिशहाणा असतो माझ्यासारखा, स्वतःची बुद्धी चालवू शकतो. ते पुस्तकाच्या आधाराने समजावून सांगतील. हे पुस्तक म्हणजे बिग बुक असो किंवा 12 पायऱ्या आणि 12 रूढी, हे एक स्केच आहे. अल्कोहोलिक्स अनोनिमसचा प्रोग्राम नेमका काय आहे याचं एक स्केच आहे, एक आउटलाईन आहे, एक रेखाचित्र आहे, असं अल्कोहोलिक्स अनोनिमस म्हणतं बरं का बिग बुकमध्ये. आणि त्यामुळे मित्रांनो, अल्कोहोलिक्स अनोनिमस मला इथं खात्री देतं की तू किल्ली टाकून फिरवलीस की काय होईल, की दरवाजा जवळजवळ आपोआप उघडेल, जवळजवळ आपोआप उघडेल. का असं लिहिलंय, या प्रश्नाचं उत्तर मी शोधत होतो. जवळजवळ आपोआप उघडेल का लिहिलेलं आहे? कारण माझा निर्णय झालाय की नाही ह्याच्यावरती तो आपोआप उघडणार की आपल्याला ढकलावं लागणार मला, हे मला ठरवावं लागतं. आणि त्यामुळे माझा निर्णय जर झाला असेल तर निश्चितच तो दरवाजा आपोआप उघडतो. आणि त्यानंतर आत काय दिसतं, की ही एक रुळलेली वाट, आणि त्या वाटेवरती काय दिसतं, आपण गेल्या वेळेला वाचलं ते, की हा मार्ग कृतीत उतरणाऱ्या श्रद्धेकडे जाणारा आहे. तिसरी पायरी घेतली, तिसरी पायरी घेतली, तिसरी पायरी घेतली, आरती करा माझी, मला सत्कार करा, मला हार फुले द्या, अशा भावनेतून जर ती तिसरी पायरी कुमारेसने घेतली असेल तर काय उपयोग नाही ना त्याचा. म्हणून सांगितले, कृतीत उतरणारी श्रद्धा, कृतीत उतरणारी श्रद्धा
म्हणजे काय? स्वतःचा आणि सभोवतालच्या व्यक्तिस्थिती परिस्थितीचा आणि मला सहाय्य करू शकेल अशा उच्च शक्तीचा जसा आहे तसा स्वीकार. हा, मग कृतीत ते उतरलं पाहिजे ना. मी माझ्या मनातल्या मनात समजतो की येस, मी जसं आहे तसं स्वतःला स्वीकारलंय आणि चिडचिड करतो. मी समजतो, कल्पना करतो मी माझ्या नकळत, कारण मी कल्पनेत रमणारा, स्वप्नात उडणारा, विचारात गुंतणारा असा मी दारुडा आहे, कारण माझा आजार आहे तो. आणि त्यामुळे इथून मात्र मला कृती ही प्रत्यक्ष मला लक्षात ठेवून करायची आहे. कृतीत उतरणारी श्रद्धा की मी महान नाही, माझ्याहून महान आहे, माझ्याहून महान आहे, कोणीतरी शक्ती माझ्याहून महान आहे. हे मला नाही आठवत मित्रांनो, माझा आजार आहे तो अहंकार. आणि म्हणून पहिल्याच पायरीत सांगितले, बघ तुला स्वतःचा ताठा उतरवता येतोय का कुमार. बांधव कोणीतरी काहीतरी बोललं की कुमार लगेच ताडकन बोलणार आणि त्याचा अपमान करणार. ही कुमारेसची पद्धत होती, सवय होती. आणि मग कुमारेसला ज्या वेळेला लक्षात आलं की अरे हा आजार आहे आपला, विष आहे ते विष, पॉयझन. आणि म्हणून ज्या वेळेला मला चिडचिड होते, राग येतो, त्याची मला भीती वाटते. कधी मला राग येतो की काय आता मला खुन्नस का, कारण ज्या क्षणी मला राग आला त्या क्षणी माझी सोबरायटी संपली. मी परत निव्वळ कोरडा मद्यपी, खाण शब्द, ड्राय ड्रंकन असाच होणार आहे. परत बॅकफुटला, परत पहिल्यापासून सुरुवात. म्हणून चिडचिड करताना, रागावताना या गोष्टींचा, माझ्या स्वभावदोष, चरित्रदोषांचा मला विचार ठेवावा लागतो. आणि मला हे लक्षात ठेवावं लागतं, कुमार दारुडा आहेस बरं का, फालतूपणा करू नको, बिलकुल कार्यक्रमाच्या ट्रॅकवरून इकडे तिकडे हलू नको, नाहीतर परत तू सोब्रायटी ब्रेक होणार आहे तुझी. सोब्रायटी ब्रेक होणं म्हणजे दारू पिणं नव्हे. सोब्रायटी ब्रेक होणं म्हणजे दारू थांबल्यानंतर स्वतःच सुधारणा घडवणं आणि त्याप्रमाणे आचरण करणं. हे मला समजलेलं आहे. आता इथं सांगितलंय की माझ्या इच्छेनं, माझी इच्छा काय करते की मी महाशक्तीला स्वीकारलंय, उच्च शक्तीला स्वीकारलंय असं मी म्हणतो. तिसरी पायरी घेतल्यासाठी शाब्बासकी घेतो स्वतःला, इतरांच्याकडून शाब्बासकीची अपेक्षा करतो. इथंच काय होतं, माझी स्वेच्छा आली ना. आमच्या स्वेच्छेनं हा दरवाजा नेहमीच अनेकदा बंद केलेला आहे. वारंवार माझी स्वेच्छा, मी मला माझं, हा जो माझा भाग आहे ना माझ्या स्वभावातला, त्यामुळं तो दरवाजा वारंवार बंद होतो. पण दुसऱ्या पायरीचं जर काम माझ्याकडे व्यवस्थित झालं असेल तर ती मनाच्या तयारीची चावी माझ्याकडेच असते. मी ती केव्हाही मनाच्या तयारीची चावी दरवाजाच्या कुलपात टाकून तो दरवाजा परत उघडू शकतो, हे आश्वासन पण दिलेलं आहे. शक्यता आहे की हे सर्व म्हणजे हे जे काही आहे ते आईन्स्टाईनच्या सापेक्षवादाच्या सिद्धांतासारखे किंवा परमाणु विज्ञानातल्या एखाद्या विधानासारखे गहन आणि आवाक्या पलीकडचे वाटेल. आता आईन्स्टाईन मोठा शास्त्रज्ञ होता, त्यांनी रिलेटिव्हिटीचा सिद्धांत मांडला वगैरे. परमाणु विज्ञान म्हणजे ॲटॉमिक सायन्स. तर असं काहीतरी गहन, गूढ, रहस्यमय माझ्यासारख्या दारुड्याला आवडतं असलं काहीतरी. पण ज्या वेळेला कृती करायची इच्छा वेळ येते त्यावेळेला मला हे सगळं अवघड वाटायला लागतं मित्रांनो. तर इथं सांगितलं, हे असं सगळं तुम्हाला अवघड वाटू शकेल, कुमार तुला अवघड वाटू शकेल बरं का हे, पण ते तसं नाही आहे. तसं ते अजिबातच नाही आहे. का कुमारला असं वाटू शकतं? कारण कुमार स्वेच्छेनं जगणारा माणूस आहे. मी मला माझं. आता तसं ते अजिबात नाही. प्रत्यक्षात ते किती व्यवहार्य आहे ते आपण पाहूया. प्रत्यक्षात ह्या पायऱ्यांचा कार्यक्रम कृतीत उतरवण्यासारखा योग्य आणि व्यवहार्य कसा आहे ते आपण पाहूया, असं अल्कोहोलिक्स अनोनिमस सांगतात. प्रत्येक स्त्री व पुरुष जे एएला संलग्न झाले आहेत आणि तिला चिकटून राहण्याचा विचार करीत आहेत, त्यांनी नकळत तिसऱ्या पायरीला सुरुवात केली आहे. यस, आता हे आपोआप घडणारी घटना आहे. म्हणून सांगतात 90 मीटिंग करा, येत राहा, ऐकत राहा, खरेपणानं, प्रामाणिकपणानं स्वतःचा अनुभव कथन करत राहा, अनुभव कथन ऐकत राहा. आणि काय कृतीत उतरवण्यासाठी योग्य आहे ते घ्या आणि कृतीत उतरवा. ज्या वेळेला मला हे 100% लक्षात येतं
येस, अल्कोहोलिक्स अनॉनिमस मला वाचवू शकतं, माझा जीव वाचवू शकतं. मला चिकटून राहिलंच पाहिजे. पहिल्या घोटाकडे मी जाणार नाही. अल्कोहोलिक्स अनॉनिमसशी मी चिकटून होतो की 7 वर्ष 8 महिने. त्याला चिकटून राहणं म्हणत नाहीत ना. आता कळतंय मला ते. मी मीटिंगला जाणार, 4 दिवस मीटिंग करणार आणि येतानाच 90चं प्लॅनिंग करून 90 मारून परत घरी येणार. मग 8 दिवस दारू. मग त्यानंतर 15 दिवस स्वतःच्या मनाची समजूत करायची, नाही आता दारू प्यायची नाही, दारू प्यायची नाही, दारू प्यायची नाही, दारू प्यायची नाही. आता आपल्याला अल्कोहोलिक्स अनॉनिमसची गरज आहे हे कळलंय आणि आता मी दारू पिणार नाही. असं ह्याला एल चिकटून राहणं म्हणत नाही. निर्णय घेणं आणि त्या पहिल्या घोटापासून लांब राहणं, पराभव पत्करणं, व्यक्तिगत हतबलतेची कबुली देणं, स्वतःकडे पाहणं म्हणजेच काय? एला चिकटून राहणं म्हणजे कार्यक्रमाचा ज्या वेळेला मी स्वीकार करतो, कृतीत उतरवण्यासाठी, आचरणात आणण्यासाठी आणि त्याप्रमाणे प्रत्यक्ष कृती करायला सुरुवात करतो, त्याचा अर्थ तिसरी पायरी माझ्या आयुष्यात सुरू झालेली आहे का? ते पुढे आहे. त्यांच्यापैकी प्रत्येकाने दारूशी संबंधित सर्व बाबतीत त्याचे किंवा तिचे जीवन काळजी घेण्यासाठी, संरक्षणासाठी आणि मार्गदर्शनासाठी अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या स्वाधीन करण्याचा निर्णय केला आहे. हे खरे नाही काय? वाव! पायऱ्यांचा कार्यक्रम स्वीकारला आणि कृती करायला सुरुवात केली. पहिल्या पायरीपासूनच तिसऱ्या पायरीचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. कसा झालेला आहे तो? कुणाच्या बाबतीत झालेला आहे? तर ह्या 3 गोष्टी ज्या दारुड्याच्या अंतःकरणात आहेत. माझं जीवन, माझ्या आयुष्याची काळजी घेतली जावी यासाठी, मद्यापासून आणि माझ्या स्वतःच्या आजारापासून माझं संरक्षण व्हावं यासाठी आणि आध्यात्मिक प्रगतीचं मार्गदर्शन मिळावं यासाठी जेव्हा मी माझं आयुष्य ह्या आपलं अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या स्वाधीन करणं म्हणजे संपूर्णपणानं अर्पण करणं, संपूर्ण ताबा देणं ज्या वेळेला मी देतो. अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या म्हणजे समूहांच्या, बांधवांच्या, ते मठाधिपती असतात त्यांच्या नव्हे, ओल्ड टायमरच्या स्वाधीन नव्हे, अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या कार्यक्रमाच्या स्वाधीन. व्यक्तीपेक्षा तत्वांना पहिले प्राधान्य दिले पाहिजे. त्या तत्वांच्या स्वाधीन म्हणजे अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या कार्यक्रमाच्या स्वाधीन करण्याचा मी निर्णय घेतलाय. केव्हा घेतला? पहिली पायरी घेताना. हे खरे नाही काय? हो, खरे आहे. एखाद्याची स्वतःची इच्छा दूर ठेवण्याची मानसिक तयारी अगोदरच झालेली असते. एखादा दारुडा असा असतो की स्वतःच्या इच्छेनं वागायचं नाही, बरं का, मनमानीपणा करायचं नाही. आता जे सांगतील ते ऐकायचं, कार्यक्रमात ज्या सूचना दिल्यात त्या स्वीकारायच्या. दारूच्या समस्येबाबतच्या एखाद्याच्या स्वतःच्या कल्पना एने सुचविलेल्यांच्या ताब्यात द्याव्यात, तो तयार होतो. आता माझ्यासारखा एखादा दारुडा असतो की येस, माझ्या दारूबद्दलच्या कल्पना आहेत, माझ्या उच्च शक्तीबद्दलच्या कल्पना आहेत, आणखीन वगैरे वगैरे फलाना फलाना काय आहे ते मी अल्कोहोलिक्स अनॉनिमसनं सुचवलेल्या या 12 पायऱ्यांच्या ताब्यात द्यायला तयार आहे. त्याच्या बुडणाऱ्या जहाजासाठी हेच केवळ सुरक्षित बंदर आहे याची कोणाही मानसिक तयारी झालेल्या नवागताला खात्री वाटते. येस, इथं मला 2 गोष्टी माझ्या बाबतीत मी विचार करतो की नवागताला असं सांगितलं, नवागताला खात्री वाटते. मग नवागत कोण? ए मध्ये येऊन पहिल्या घोटापासून लांब राहिला आणि कार्यक्रमच घेतला नाही, तर तो फक्त दारूपुरता नवागत आहे, पहिला पुरता. ज्या वेळेला मी कार्यक्रम स्वीकारण्याचा निर्णय घेतो त्यावेळेला मी खरा माझ्या सुधारणेसाठीचा नवागत असतो. भले दारूपासून मी समजा 10 वर्ष लांब आहे, पण कार्यक्रम स्वीकारण्याची माझी मानसिक तयारी ज्या वेळेला होते त्यावेळेला मी नवीन सुरुवात करतो, त्यावेळेला मी ॲक्च्युअल कार्यक्रमासाठीचा नवागत असतो. म्हणून नुसतंच दारूपासून लांब राहिलं म्हणजे मला सत्कार करा, मला हारपुरे घाला आणि माझ्या ऑर्डर पाळा, याला काही अर्थ नाही आहे. हे कुमारेशच्या लक्षात आलं पहिल्याच 7-7.5 महिन्यात आणि म्हणून 21 मार्चला कार्यक्रम शेवटी स्वीकारला कुमारेशने. आता हे जर का एखाद्याची इच्छा आणि जीवन नव्याने गवसलेल्या ईश्वराच्या स्वाधीन करणे नव्हे तर मग ते काय आहे? येस, मी अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या ह्या 12 पायऱ्यांचा जो कार्यक्रम आहे त्याच्या ताब्यात मी माझं आयुष्य, माझं संरक्षण होण्यासाठी, माझ्यात बदल घडण्यासाठी, मला मार्गदर्शन मिळावं यासाठी मी ज्या वेळेला देतो आणि त्यासाठी मीटिंग करतो,
त्यासाठी ओल्ड टायमरशी बोलतो, त्यासाठी अनुभव कथन ऐकतो, त्यासाठी पुस्तक वाचतो, त्यासाठी अनुभव कथन करतो. हे सगळं एकमेकाशी जोडलेल्या गोष्टी आहेत मित्रांनो. त्यावेळेला मी काय केलेलं असतं, नकळतपणे माझ्या इच्छा आणि माझं जीवन मी अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या या कार्यक्रमाच्या ताब्यात दिलेल्या असतात. आणि ही उच्च शक्ती कशी आहे, हा परमेश्वर कसा आहे, ही हायर पॉवर कशी आहे, तर नव्यानंच सापडलेली आहे. जोपर्यंत जुन्या धार्मिक कल्पनांचा त्याग करत नाहीत, त्यांच्यामध्ये सुधारणा शून्यच होती, असं स्पष्ट अल्कोहोलिक्स अनॉनिमसने लिहिलेलं आहे बरं का. मराठीमध्ये धार्मिक हा शब्द काढलाय. बऱ्याच ठिकाणी असे बदल केलेले आहेत, अनवॉन्टेड चेंजेस. आणि त्यामुळं अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या मीटिंगमध्ये येऊन स्वतःच्या वैयक्तिक श्रद्धास्थानांचं भजन पूजन करणारे अनेक जण बांधव आहेत. असो, अल्कोहोलिक्स अनॉनिमस मला काय सांगतं, अरे त्या जुन्या त्याच्यावर तुझी श्रद्धा आहे म्हणतोय सत्ता, त्याप्रमाणे जर वागला असतास, ऐकलं असतास, तर तुला याची गरजच पडली नसती, तू दारुडा झालाच नसतास, सुधारला असतास. एवढे प्रबळ आहेत सगळे देव, एवढं तत्वज्ञान चांगलं आहे, कुठल्याच धर्मानं काही वाईट सांगितलेलं नाही आहे, तरी तू त्यांचं ऐकलं नाहीस. कारण डॉक्टर तुझ्यावरती उपाय करणाऱ्या डॉक्टरकडे जाशील ना तू. अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा कार्यक्रम हा असा डॉक्टर आहे की जो माझी आतून बाहेरून सगळे रोमारोमात कणाकणात रक्ताच्या थेंबात माझ्यात सुधारणा घडवून आणतो. आणि म्हणून नव्यानं गवसलेल्या ईश्वराच्या स्वाधीन जीवन करणं हे नव्हे का, ज्यावेळेला तुझी तयारी असते. म्हणून तिसऱ्या पायरीच्या सुरुवातीला सांगितले 2 गोष्टी. मनाच्या तयारीनं कुलूप काढायचंय, मनाची तयारी चावी. आणि दुसरी गोष्ट, दरवाजा उघडण्याचा निर्णय, म्हणजे माझं स्वतःचं ताबा स्वाधीन करणं माझ्याहून मानशक्तीच्या. परंतु समजा तरीही असं होऊ शकतं की समजा मी घेतली तिसरी पायरी, ईश्वराच्या स्वाधीन, माझ्याहून महान शक्तीच्या स्वाधीन, मी माझ्या इच्छाने जीवन केलं, तरीही नैसर्गिक प्रवृत्ती अद्यापही ओरडून उठत आहेत. येस, माझ्या नैसर्गिक प्रवृत्ती, नॅचरल इन्स्टिंक्ट माझ्या काय आहेत नैसर्गिक प्रवृत्ती. मी दारुड आहे, या एका शब्दात माझ्या नैसर्गिक प्रवृत्ती आल्या. आणि एकदाचा दारुडा तो कायमचा दारुडा. मी पहिल्या थेंबापासून लांब राहिलो म्हणजे मी सुधारलो, असा जो कुमारेसचा गैरसमज होता तो नाही आहे, तो गैरसमज आहे. तसं नाही आहे. नैसर्गिक प्रवृत्ती काय आहे कुमारेसची? अहंकार, स्वार्थ, आत्मकेंद्रितपणा, अप्रामाणिकपणा, बडाईखोरपणा, चढाईखोरपणा, चहाडखोरपणा, मी, मला, माझं, पैसा, प्रणय, प्रतिष्ठा, हे सगळं कुमारेसचं खरा चेहरा हा आहे. आणि त्या सगळ्या गोष्टी बंड करून उठणार. होय, दारूच्या बाबतीत मी एवर भिस्त ठेवायलाच हवी असे मला वाटते, परंतु अन्य सगळ्या गोष्टींमध्ये माझे स्वातंत्र्य मी अजूनही टिकवून ठेवावयास हवे असं वाटतं कुमारेसला. इतरांच्या पेक्षा मी मोठा, घरामध्ये मीच मोठा, कामामध्ये मीच हुशार, समूहामध्ये माझ्यासारखा दुसरा कोणी नाही, हे जे सगळं आहे ना, हा आजार आहे. तो सोडायला मात्र मी तयार नाही. पहिल्या गोटापासून लांब राहिलो, उच्च शक्ती मानलं, पायऱ्या घेतल्या, बडबड केली, पण माझ्या नैसर्गिक प्रवृत्ती, नॅचरल इन्स्टिंक्ट जे आहेत, स्वभाव दोष आणि चरित्र दोष, ह्यावरती मात्र मी काम करत नाही. जर नाही केलं तर ते सारखे सारखे फाणा काढून उभे राहणार आहेत माझ्यासमोर. त्या प्रत्येक गोष्टीत मला स्वतंत्र पाहिजे, माझ्या इच्छा चालल्या पाहिजेत. आय एम गॉड ऑफ माय पर्सनल लाईफ. दारू बसून लांब राहिलो ना, वरती उपकार केले मी, इतरांच्या वरती उपकार केले, घरच्या दारच्यांच्या वरती. ही प्रवृत्ती जी दारुड्याची, माझ्या आजाराची जी प्रवृत्ती, ती त्या माझं असते मित्रांनो. हे मला जाणवलं. तर कुठलीही गोष्ट माझं अस्तित्व नष्ट करू शकत नाही. यास लाथ मारीन त्याचं पाणी काढीन, हातपाय पार गळ्यात आले माझ्या, दारू पिऊन 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 पिऊन, तरी पण माझ्यातला हा जो किडा आहे तो जात नाही. लाथ मारीन त्याचं पाणी काढीन. कुठलीही गोष्ट माझं अस्तित्व नष्ट करू शकत नाही, कारण मीच बाप, मीच परमेश्वर, आय एम गॉड. एका बांधवाने त्याला फार सुंदर नाव दिलं होतं, कुमार तू कसा आहेस? म्हटलं कसं आहे? मी दारुड आहे, मी वासा आहे, मी तसा आहे, मी वाईट आहे, मी वगैरे वगैरे सगळ्या मी गप्पा मारल्या. तो म्हटला, कुमार, दारुडा हा 1 मॅन युनिव्हर्स असतो. 1 मॅन युनिव्हर्स म्हणजे या जगामध्ये फक्त एकटा तोच, बाकी कोणीच नाही. अशा प्रकारची ती माझी प्रवृत्ती असते. आणि त्यामुळं
कुठलीही गोष्ट माझे अस्तित्व नष्ट करू शकत नाही हा माझा विचार असू शकतो. माझे जीवन व माझी इच्छा मी कशाच्या किंवा अन्य कोणाच्या तरी हाती जर का स्वाधीन करत राहिलो तर माझं काय होईल? माझं काय होईल? मग मी अहंकारानं कसा वागणार? मी दुसऱ्याचा बाप असल्यासारखं कसा वागणार? मी मोठेपणानं कसा वागणार? मी सगळ्यांच्या आकर्षणाचं केंद्र कसं होणार? कारण माझ्या इच्छा आहेत या. आणि हे माझं आयुष्य आणि माझ्या इच्छा मी जर माझ्याहून मानशक्तीच्या हाती दिल्या तर माझं काहीच अस्तित्व राहणार नाही, म्हणजे मी शून्य होऊन जाईल. हा एक विचार माझ्यासारख्या दारुडेच्या मनात असतो. माझे जीवन मी एखाद्या पोकळ नळीसारखा दिसू लागेल. बरं का, हे तिसरी पायरी घेत असताना तिसऱ्या पायरीचं मी काम ज्या वेळेला माझ्यावरती सुरू करतो त्या सूचनांचं आचरण, त्यावेळेला माझ्या मनात काय काय येऊ शकतात, प्रश्न काय विचार येऊ शकतात, याबाबतचं आपल्या अनुभवातून कथन केलेलं आहे बरं का हे त्या बांधवांनी 1950 साली. या पद्धतीनेच नैसर्गिक प्रवृत्ती आणि तर्कज्ञान लॉजिक नेहमीच अहंकार पोचण्याचा प्रयत्न करतात आणि आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग रोखतात. हा धोका आहे. काय होऊ शकतं? कुमार, तू दारुड आहे. तुझं मन, तुझे विचार हे असे असू शकतात, पण ह्यातून धोका काय आहे? तर तुझा अहंकार पोचला जाईल आणि पहिल्या पायरीत जे तुला नमवायला सांगितलंय स्वतःला, काठा उतरवायला सांगितलंय स्वतःचा, ते जरी केलं असलास तरी परत उफाळून येणार आहे ते. आणि मग तुझ्या आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग रोखला जाणार आहे. आध्यात्मिक प्रगती म्हणजे काय? मनाला शांतता, विचारांना स्थिरता आणि जे जसं जितकं आहे ते तसं तितकं मला आनंदी करू शकते का? तर हो. म्हणजे माझ्या मनाची अंतःकरणाची प्रसन्नता. या 3 गोष्टी मला 24 तास फक्त आजचा दिवस रोज मिळायला लागल्या की मग कुमारेसनं समजायचं की येस कुमारेस, यू आर ऑन राईट ट्रॅक. आणि कुमारेस, तू आता 12व्या पायरीचं काम करू शकतोस. येस, 12व्या पायरीचं काम करण्यासाठी माझ्याकडे हे आलं पाहिजे. माझ्या आडात नाही तर मी कुणाला देणार? पोहऱ्यात येणार कसं? विहिरीत नाही, गागरीत येणार कसं? माझं अंतःकरण अशांत आहे. मी 12वी पायरी केली, फेल स्टेपिंग करून आलो, आज त्या बांधवाला वाचवला, ह्या बांधवाला मेसेज दिला. म्हणून जर माझ्यातला तो अहंकार असा उफाळून येत असेल सारखा, तर अल्कोहोलिक सरांवरच म्हणतं की तुझ्या आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग तुझ्या हातूनच तू थांबवलेला आहेस, रोखलेला आहेस. म्हणून स्वार्थी कार्यक्रम, पहिल्यांदा पायऱ्या घे. 11व्या पायरीचं काम जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत 12वी पायरी सांगितलेली नाही अल्कोहोलिक सरांमधनं. नाहीतर 12वी पायरी पहिल्याच पायरीनंतर सांगितली असते, तिसऱ्या नंबरला 12वी पायरी असती. मग दे सूट, मेसेज दे सूट, 12वी पायरी स्पेल स्टेपिंग करत सूट, बोलबच्चन टाकत सूट. 11वी पायरी घे, 1 ते 11 पायरी, आणि मग 12वी पायरी. आणि त्यातला पण एकच ओळ आहे, अर्धी ओळ आहे फक्त. आणि एचा संदेश आम्ही इतर मद्यपींना दिवळवलो, एवढीच ओळ आहे, अर्धी ओळ आहे ती. पण तीच पूर्ण मी समजून पहिल्या 7-7.5 महिन्यात उड्या मारत होतो माकडासारख्या अक्षरशः. आणि त्यामुळं आडातच नव्हतं, पोहऱ्यात येणार कुठून. अनेक बांधव परत गेले, माघारी फिरले मित्रांनो, कारण मी पायऱ्यांचा कार्यक्रम घेतलेलाच नव्हता. ह्या प्रकारची विचारसरणी सत्य घटनांचा अर्थ समजून घेत नाही, हे वाईट आहे. कुठल्या प्रकारची विचारसरणी? हेच की मी मला माझं, मी मला माझं. जितके आम्ही आता त्यांनी त्यातली जादू सांगितली, काय होऊ शकतं बघा कुमार. परंतु हे सगळं जरी असलं, तुला धोका सांगितला, तुझ्या मनात काय विचार येऊ शकतात ते सांगितलं, तुझ्यातल्या आतल्या नैसर्गिक प्रवृत्ती कशा उफाळून येऊन तुझा आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग रोखू शकतात ते सांगितलं. पण आश्चर्यकारकरित्या इट इज शॉकिंग बट इट इज वंडरफुल. कुमार, तुझ्या हे लक्षात येईल की जितके आम्ही उच्च शक्तीवर अवलंबून राहण्याचा प्रयत्न करू तितके आम्ही अधिक स्वतंत्र होत जातो. वाव, ग्रेट. कुमारेसला बांधले कोणी हो? ना घरातल्यांनी बांधलेलं आहे, ना दारातल्यांनी बांधलेलं आहे, ना कामातल्याने, ना समाजातल्याने, कुणी बांधलेलं नाहीये. कुमारेसनं बांधलेलं आहे स्वतःलाच. स्वभाव दोष आणि चरित्र दोषांची बंधनं जे काही दोरखंड आहेत त्यात कुमारेसनं स्वतःला बांधलेलं आहे. पण त्यातून स्वातंत्र्य मिळण्यासाठी जितके आम्ही उच्च शक्तीवर अवलंबून राहण्याचा प्रयत्न करू तितके खरोखर आम्ही अधिक स्वतंत्र होत जातो. आणि म्हणून आचरणात आणते ते अवलंबित्व म्हणजे अवलंबित्व.
अवलंबून राहणं, डिपेंडन्सी. मी फक्त माझ्या स्वतःवरती डिपेंडंट असतो आणि त्यासाठी मी काय करतो, दारू पितो. एवढंच माझं लाईफ होतं मित्र. पण ज्यावेळेला मी उच्च शक्तीच्या हाती माझं जीवन आणि इच्छा सोपवतो आणि अवलंबून राहायला शिकतो उच्च शक्तीवर, त्यावेळेला मला स्वातंत्र्य मिळत जातं. म्हणजे माझं खरं स्वरूप मला कळत जातं आणि त्यातून मला कसं माझे दोरखंड मी कसे कापायचे, माझ्या गळ्याभोवती बसलेला फास मद्यपाश हा मी कसा कापून तोडून द्यायचा रोजच्या रोज 24 तास फक्त आजचा दिवस, ते लक्षात येतं. आणि म्हणूनच असं म्हटलंय की ए आचरणात आणते ते अवलंबित्व, ए कृतीत उतरवते, प्रत्यक्ष कृती करते, ते अवलंबून राहणं. म्हणजे दुसरं तिसरं काय नाही, तर चैतन्याची खरीखुरी मुक्ती मिळवण्याचा मार्ग आहे. चैतन्याची चैतन्याची चैतन्य म्हणजे काय, जिवंतपणा. जिवंतपणा, ऊर्जापूर्ण आयुष्य, जिवंतपणा. येस, आजचा नवीन दिवस आयुष्याला जोडलेला आहे. आज मस्त वाटतंय, छान वाटतंय, खूप खुश आहे. आजचा दिवस माझ्या आयुष्याला जोडला गेला. सकाळी डोळे उघडलेत आणि जे काही आहे हातपाय ते धड आहेत, जेवढं काही शिल्लक आहे तेवढं जिवंत आहे. आज परत एक नवीन दिवस, आज परत नवीन जीवन. आज मला जास्तीत जास्त काय करायचंय, माझ्या पूर्तीप्रमाणे, कपॅसिटीप्रमाणे, क्षमतेप्रमाणे परमेश्वराची इच्छा माझ्या जीवनात पूर्ण करायची आहे. म्हणजे 12 पायऱ्यांचं जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं आचरण माझ्या आयुष्यात करायचं आहे. मित्रांनो, ह्यात एक वेगळं चैतन्य आहे, एक ऊर्जा आहे, एक उत्साह आहे आणि तो पायऱ्यांचा कार्यक्रम घेतला नाही तर कळूच शकत नाही. मुंबईत हॉटेल ताज बाहेर उभा आहे आणि त्या ताज हॉटेलमधल्या प्रेसिडेन्शियल सूट, सगळ्यात महागड्या खोल्या असतात त्याच्यामध्ये राहण्याचा अनुभव मी कसा घेणार, पायऱ्यांचा कार्यक्रम घेतलाच नाही. मग मला त्यातलं सुख आणि आनंद आणि त्यातली गंमत कळणार कशी. मग आयुष्य प्रेम करण्याच्या लायकीचं आहे बरं का माझं. मी स्वतः माझ्यावर प्रेम करू शकतो बरं का, मी स्वतःशी मैत्री करू शकतो बरं का, मी स्वतःकडे पाहू शकतो बरं का, स्वतःत सुधारणा करू शकतो बरं का. हे मला कळणार कसं, मी हॉटेलच्या बाहेर, दरवाजाच्या बाहेर, आणि मी फक्त काय झाले, फक्त हॉटेल ताज महालच्या हॉटेल ताज मुंबईला मी उभा आहे, फक्त गेटवरती उभा आहे. म्हणजे मी फक्त मीटिंगमध्ये येतोय, पण ॲक्च्युअल तिथला प्रेसिडेन्शियल सूट, त्यातल्या सोयी सुविधा, सगळे नोकर सगळं काय पाहिजे ते साधन सामग्री तिथं उपलब्ध, काय खायला प्यायला कपडे हे ते सगळं, सगळ्यात महागडा सूट असतो. त्याचा अनुभव मी त्या गेटमधून आज जाऊन त्या एक एक प्रक्रिया पूर्ण करून, एक एक सूचनांचं पालन करून जेव्हा त्या सूटमध्ये पोहोचेन त्यावेळेला मला मिळणार आहे. आणि तो सूट म्हणजे 12वी पायरी आहे. 11 पायऱ्या नाही घेतल्या तर 12वी पायरी नाही. आणि त्याची सुरुवात 3ऱ्या पायरीत आहे. 12व्या पायरीचं खरं काम जे आहे ते 3ऱ्या पायरीत सुरू होतं आणि 3ऱ्या पायरीचं खरं काम आहे ते पहिल्याच पायरीत, पहिल्याच ओळीत सुरू होतं. 12 पायऱ्या आणि 12 रूढी. त्याच्यामुळे बांधवांनो, मी तुम्हाला विनंती करतो की वाचा, खरोखरच जबरदस्त आहे बरं का, खजिना आहे खजिना. आता हे कुमारेसला कळले, कुमारेसचा मेंदू छोटा आहे, 10वी पास आहे कुमारेस, फार मोठा काही अनुभव नाही. पण परमेश्वराची कृपा झाल्यानंतर कुमारेसनं परमेश्वराची इच्छा स्वीकारणं गरजेचं आहे ना, तरच ह्या पायऱ्या मी घेऊ शकतो बरं का. अल्कोहोलिक्स अनोनिमस प्रस्तावनेत लिहितं की परमेश्वराची इच्छा असल्यास व परमेश्वराची कृपा झाल्यास मद्यासक्तीच्या बंधनातून तू मुक्त होशील, पण तो परमेश्वर तुला मुक्त करेलच, असं लगेच पुढच्या ओळीमध्ये आश्वासन दिलेलं आहे. मी काय केलं, पहिल्या घोटापासून लांब राहून परमेश्वराची कृपा तेवढी स्वीकारली. मी स्वार्थी दारूड आहे ना, अहंकारात्मकेंद्रितपणा, स्वार्थ आणि अप्रामाणिकपणा, मी स्वार्थी आहे. मी तेवढंच घेतलं, पहिल्या घोटापासून लांब राहिलं. पायऱ्यांचा कार्यक्रम ह्यानी बोललेलं ऐकलं, त्यांनी बोललेलं ऐकलं, कोणतरी मोठा स्टार स्पीकर आहे त्याला मी हे केलं, काय केलं, स्पॉन्सर केलं. मग तो कधी वेळ देतो, कधी वेळ देत नाही. मग त्याचा मी काय झालो, त्याचा मी शिष्य होतो, शिष्य. त्याचं लगेच पाय ताट, त्याचं लगेच काय हार तुरे गुच्छ सत्कार. अल्कोहोलिक्स अनोनिमस हे काही सांगत नाही. अल्कोहोलिक्स अनोनिमस स्पॉन्सरला काय म्हटलंय, स्पॉन्सर कोण असतो, मार्गदर्शक कोण असतो, 12व्या पायरीचं काम करून, सगळं करून, पण जो सगळ्या नावापासून याच्यापासून अलिप्त राहतो,
सगळ्या मोठेपणापासून अलिप्त राहतो. एका साईडला एका बाकावरती एखाद्या खुर्चीवरती एका कोपऱ्यात बसून राहतो. कुठेही मोठेपणा नाही, कुठेही काय नाही. त्याला त्याला म्हटलंय ओल्ड टाइमर, वडीलधारा मुत्सद्दी. तो माझा स्पॉन्सर असू शकतो. कुमारेश बोलतो स्पीकर मीटिंग मध्ये, याचा अर्थ कुमारेश स्पॉन्सर असू शकतो का? नाही. स्पॉन्सर असण्यासाठी माझी लायकी तेवढी पाहिजे ना कुमारेशची. मला अनेक जण विचारतात कॉल करून स्पीकर मीटिंग झाल्यानंतर. त्या बांधवांचा हेतू अगदी मनापासून असतो, भावना शुद्ध असते की भाऊ तुम्ही स्पॉन्सर व्हाल का, माझे मार्गदर्शक व्हाल का? मी त्यांना तितक्याच विनम्रतेनं सांगतो की बाबा रे, आपण एक मित्र म्हणून बोलू. थोडंसं तुझ्यापेक्षा 1-4 दिवस मला जास्त झालेत अल्कोहोलिक मध्ये, आपण बोलू, चर्चा करू. पण मी तोपर्यंत स्पॉन्सीला स्वीकारणार नाही जोपर्यंत मला 11वी पायरी माझ्या आयुष्यात रोज 100% घेता येणार नाही. ज्या क्षणी 11वी पायरी मी रोज 100% घेऊ शकलो, त्या क्षणी मी स्पॉन्सर म्हणून व्हायला तयार आहे. कारण 11वी पायरी आपलं हे स्पॉन्सरशिप म्हणजे स्पॉन्सर होणं ही 16वरची पोळी आहे. 16वरची पोळी अग्निदिव्य आहे, अग्निदिव्य. कारण माझ्या स्पॉन्सरशिपमुळं एखादा बांधव कदाचित आयुष्यात सुधरू शकेल, पण त्याच वेळेला 50% शक्यता अशी आहे की माझीच तयारी जर कच्ची असेल, पायऱ्या मी समजून घेतल्या नसतील, तर तोच बांधव परत दारूच्या पहिल्या गोटाकडे जाऊ शकतो. त्याचा आणि त्याच्या कुटुंबियांचा आणि त्याच्या संबंधित व्यक्तींचं आयुष्य माझ्या अर्धवट ज्ञानामुळं आणि माझ्या चंपगिरीमुळं बर्बाद होऊ शकतं. आणि म्हणून त्याकरता माझा ताठा पूर्ण उतरला पाहिजे. माझ्या अहंकाराखाली कायम माझ्या पायाखाली ठेवणं मला शक्य व्हायला पाहिजे. त्या 11व्या पायरीत पोचता काम होतं मित्रांनो. आणि त्यामुळं तिसरी पायरी ही पहिल्या 2 पायऱ्यासारखीच महत्वाची आहे. पण पहिल्या 2 पायऱ्या काय आहेत? विचार मंथनाच्या आहेत. योग्य पद्धतीनं विचारांची घुसळण करण्याची आहे. मंथन म्हणजे योग्य पद्धतीनं घुसळणे, आडवं तिडवं घुसळणे नव्हे. गेल्या वेळेला आपण उदाहरण पाहिलं होतं ते. दही घुसळायचं असेल तर ते योग्य पद्धतीनं घुसळावं लागतं. ती रवी जी असते घुसळण्याची, ती आडवी तिडवी घुसळून चालत नाही. ते लोणी पण त्याच्यातलं बाहेर पडतं आणि ताक पण बाहेर पडतं. काहीच कोणाला उपयोग नाही. म्हणून पहिल्या 2 पायऱ्या विचार मंथनाच्या आहेत. योग्य दिशेनं योग्य पद्धतीनं स्वतःच्या आत पाहण्याच्या, स्वतःचं आत जे आहे त्याच्याबद्दल विचार करायचा आहे. आणि कारण का, तर तिसऱ्या पायरीत ठोस निर्णय घ्यावा लागतो. आणि म्हणून तिसरी पायरी जी आहे ते ओपनिंग गेट आहे, पहिलं द्वार आहे. कशाचं? 12व्या पायरीचं पहिलं द्वार आहे. आणि मगच बाकी सगळ्या गोष्टी होऊ शकतात. तिसऱ्या पायरीचे जे रिवॉर्ड्स आहेत ना, रिवॉर्ड, पारितोषिक, पुरस्कार किती आहेत? प्रचंड मोठे आहेत मित्रांनो. खूप खूप त्याच्यातून पारितोषिक आहेत. प्रतिफळ त्याचं जे आहे ना ते खूप मोठं आहे तिसऱ्या पायरीचं. पण त्याकरता मला एक छोटी गोष्ट करायची आहे. एक दुसऱ्या पायरीतली जी चावी आहे ती दुसऱ्या पायरीत मिळवायची आहे, मनाची तयारी. तिसऱ्या पायरीत येताना मला पक्का निर्णय करायचा की हा दरवाजा मी उघडणार आहे आणि आत जाणार आहे. आणि जे आहे ते मला स्वीकारायचं, जे आहे ते मला स्वीकारायचं, जे मला दिलं गेलेलं आहे ते मला स्वीकारायचं आहे. हा निर्णय मला घ्यावा लागतो. आणि हा एकदा निर्णय घेतला आणि त्या पद्धतीनं पहिलंच वाक्य लक्षात ठेवलं की कृतीत उतरणारी श्रद्धा, हे मी स्वीकारावं लागतं. एक 3-4 छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्या स्वीकारल्या तर अद्भुत, वंडरफुल असे रिवॉर्ड तिसऱ्या पायरीत मिळतात मित्रांनो. आणि हा माझा रोजचा अनुभव आहे. आणि मित्रांनो, खरोखरच मी प्रोत्साहन देईन, पुस्तक वाचा, फार सुंदर असतं. नाही समजलं तरी वाचायचं. मी आता 7व्यांदा बिग बुक वाचतोय. मला बऱ्याच गोष्टी समजत नाहीत त्यातल्या. 7व्यांदा वाचतोय मी. परत कंटाळा आला तरी. कारण फक्त आजचा दिवस जे वाचन करतो प्रस्तावनेत आपण, त्याच्यात लिहिलेलं आहे ना की माझ्या मनाला, विचाराला पूरक, मला प्रयत्न लागतील असं काहीतरी मी वाचेन. मग ते वाचण्यासाठी मला सुंदर पुस्तकं दिलीत अल्कोहोलिक अनोनिमस. मग ती रिपीट वाचतो मी. नाही कळलं तर मी विचारतो, बांधवांना विचारतो. ज्यांचं वाचन आहे किंवा ज्यांना कळतं, इंग्लिश कळतं, त्यांना विचारतो. तसंच 12 पायऱ्या, तसंच रोजचे प्रतिबिंब, तसंच बिलच्या नजरेतून. हे 24 तास फक्त असं खूप सुंदर असे पुस्तक आहेत. त्यामुळे मित्रांनो, फार सुंदर आहे कार्यक्रम, खरोखर ग्रेट आहे. आणि तो मला उपयोगाला पडतो मित्रांनो रोजच्या रोज.
मी आता प्रचंड कष्टात आहे, प्रचंड त्रासात आहे. शारीरिक त्रास प्रचंड आहेत मित्रांनो, मला झेपत नाही आहेत मला. मला आर्थिक त्रास म्हणजे कर्ज जे आहेत ती भरपूर आहेत आणि गेल्या 7 महिन्यामध्ये मित्रांनो मी एक नवीन काम सुरू केलं होतं. त्या 1,50,000ला बुडलोय मित्रांनो. 1,50,000ला गाळात गेलोय माझ्या चुकीच्या निर्णयांच्यामुळे. या मद्यपाशाचा आजार हा साधा सोपा नाही आहे. आर्थिक नियोजन हा त्यातला फार महत्त्वाचा भाग आहे. पण परमेश्वराची कृपा इतकी आहे की फक्त 1,50,000चाच लॉस झालाय. नाहीतर तो लॉस परत अजून 10-12 लाखापर्यंत गेला असता. आणि योग्य वेळी थांबण्याची पण मानसिकता ही कुणी दिलेली आहे? कार्यक्रमातून परमेश्वराने दिलेली आहे मित्रांनो. त्रास भरपूर आहेत. परंतु आज मी जिवंत आहे आणि अल्कोहोलिक्स अनॉनिमसशी जोडलेलो आहे, ह्याचा आनंद जो आहे ना, तो सगळ्या त्रासांच्या पेक्षा जेवढे पट त्रास आहेत त्याच्याहून 1000 पटीनं तो आनंद जास्त चांगला आहे. धन्यवाद चेअरमन साहेब, सर्व बांधवांचा धन्यवाद. कुणाला काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकता. आणि हे सगळं जे आहे ते माझ्या आकलनातून मी बोललेलो आहे. त्यामुळं मित्रांनो, तुम्ही पण काही गोष्टीवर प्रकाश टाकू शकता. तर मी आता थांबतो. धन्यवाद चेअरमन साहेब.